नमस्कार भावांनो, सुप्रभात. परत एकदा प्रज्ञेश ब्लॉग्सवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्या शेतीचा तिसरा दिवस हा. तर आज पण आम्ही सड राहिलेले आहोत. तर दाखवत आहे. मग आज आपले थोडेसे कोपरे रवलेले आहेत, एक 10 कोपरे आहेत. तेवढे करून मग आपली रवली ती म्हणजे घरची शेती. तर चला मग बघूया आता काय करतात ते. सकाळी भावांनो नाना आणि बाबा इले होतो लवकर. तर आता मी त्यांची भाकरी घेऊन इलो आहे. आता बरोबर वाजल्यात 9 वाजल्यात. तर बघूया त्यांनी किती वेळ नांगरून ठेवला नाही ते. माणसं तर काय अजून नाही येणार, त्यांना थोडं वेळ होत. चला मग आपण जाऊया. हे बघू शकतास आज एवढी आपल्या खरेत माणसं नाही आहेत, म्हणजे तेवढी होती तेवढी बहुतेकांनी लावून सगळे गेले. घरची लावणी करू का. हे बघू शकतास आज सगळे खालच्या खरे येतात, म्हणजे जवळजवळ वरतो भाग सगळ्यांचं नांगरून झालेलो आहे. तर हे बघा भावांनो, मी याच्या आधी 2 कोपरे सगळे रेडी करून झालेले आहेत. मेरा वगैरे घालून खत वगैरे मारून आता माणसाला की डायरेक्ट लावू घेतील. तर आपल्याला आता ट्रॅक्टर घेऊन परत तिकडे जाऊतात देवाच्या इकडे म्हणून वरती लावतात. आहे बंडावून नव्हतो पप्पाने लावणी लाविता बघा ना. हो बघा वरती मुन्ना होतो. तर हे बघा मंडळींनो, आता आम्ही देवासमोर जाऊ. मगाशी तिकडे होता. काय प्लॅन नुसते बदलत असतात. हो बघा रमवाना काय करता तो. रमॅना रमॅना काय करतो. हे बघा आपल्या बाजूचा पियुषनी गावी तिथे लावून. तर हे बघा मित्रांनो, आता मी इकडे जरा पेंडे घेऊ केलं होते. तर खाली एक वादा टाकलेला होता बारकाचा. हे बघा हे गोटो आणि सुधीरने नांगरीत होते. त्यांचा पण झाला आता आज होत. मग आपले हे 3 कोपरे आहेत बारके बारके. चला मग आपण आता वजा घेऊन जाऊया. हे बघू शकता आपलं लागचं एक दळ रेडी आहे. बघूया पुढचं एक दळ दाढ उरली तर मग लावणार, नाहीतर मग घरी जाणार. तर भावांनो आता आपण जेवण वगैरे इलेले आहोत. 2:30 वाजले आहेत. तर बघूया एखाद्याला एक दाढ पुरणारी आहे. आता म्हटलं तो एक दळ लावूनच घरी जाऊया. माणसं पण घरी दाढ काढून जातील. चला बघूया काय करतात ते.
तर हे बघा भावानू, हे आपले दळे उकडचे रावले होते, म्हणजे पड होते. त्याचा दाढ हा तर म्हणतात उद्या हे पण दळे लावूच्यात, आता उकळून घेतात. मित्रांनो, आपली सगळी आजची दाढ आणली होती ती सगळी संपलेली आहे. तर आता मी चाललो घरी माणसांका दाढ काढूची आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ना ती कमेंट करून नक्की सांगा.